समवेदना मेडिकल फाउंडेशन, जिल्हा रुग्णालय, सिव्हिल सोलापूर आणि गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज सोलापूर यांच्या संयुक्त पुढाकाराने थॅलेसेमिया रुग्णांसाठी बोन मॅरो मॅचिंग तपासणी, रक्त व शारीरिक तपासणी तसेच दिव्यांग योजना व आभा कार्ड नोंदणीसाठी विशेष मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला। हा कार्यक्रम 21 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत नवीन जिल्हा सिव्हिल रुग्णालय सोलापूर येथे आयोजित करण्यात आला होता। थॅलेसेमिया हा अनुवंशिक व गंभीर स्वरूपाचा आजार असून तो प्रामुख्याने लहान मुलांमध्ये आढळतो। कुटुंबातील व्यक्ती अल्फा किंवा बीटा थॅलेसेमिया मायनर असल्यास बाळ मायनर किंवा मेजर स्वरूपात जन्माला येऊ शकतं। थॅलेसेमिया मेजर असलेल्या मुलांमध्ये रक्तनिर्मिती प्रक्रियेत जन्मजात अडथळा निर्माण होते। त्यामुळे अशा मुलांना वारंवार रक्त चढवावं लागतं व शरीरातील लोहाचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी औषधोपचार करावे लागतात। योग्य उपचार न झाल्यास स्प्लिनिन, लिव्हर, किडनी, हृदय, डोळे व हाडांवर दुष्परिणाम होण्याची शक्यता असते। समवेदना मेडिकल फाउंडेशनच्या प्रयत्नांमुळे सोलापूर जिल्ह्यातील 30हून अधिक मुलांवर बोन मॅरो ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली असून संबंधित कुटुंबे आज आनंदी जीवन जगतात। इतर गरजू मुलांनाही HLA मॅचिंग करून BMT द्वारे निरोगी आयुष्य मिळावं या उद्देशाने हे शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। शिबिरात ॲस्टर CMI हॉस्पिटल बेंगळूर आणि DKMS बेंगळूर यांचं सहकार्य लाभलं। बेंगळूर येथील बोन मॅरो ट्रान्सप्लांट तज्ज्ञ डॉक्टर रामप्रकाश स्टॅलिन यांनी थॅलेसेमिया व BMT उपचार पद्धतीबाबत सविस्तर मार्गदर्शन केलं। गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉक्टर RD जयकर यांनी डे केअर सेंटर व आवश्यक औषधे उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील असं सांगितलं। जिल्हा सिव्हिल रुग्णालयाचा वैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्रीकांत कुलकर्णी यांनी राज्याचे आरोग्यमंत्री 2027 पर्यंत थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्राचा संकल्प करत असल्याचं सांगत सोलापूर येथे डे केअर सेंटर सुरू करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल असं नमूद केलं। वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संपत तोडकर नवीन शासकीय आदेशानुसार सर्व थॅलेसेमिया रुग्ण दिव्यांग प्रमाणपत्रासाठी पात्र असल्याचं स्पष्ट करून ऑनलाईन अर्ज करण्याचं आवाहन केलं। समवेदना मेडिकल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष बरकत पन्हाळकर यांनी अद्ययावत डे केअर सेंटर व औषधांसाठी आरोग्य विभागाकडे मागणी करत BMT उपचार आयुष्यमान भारत योजनेत समाविष्ट करण्यासाठी पाठपुरावा करावा अशी अपेक्षा व्यक्त केली। कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर डोई फुडे, डॉक्टर चंद्रकांत क्षीरसागर, डॉक्टर तेजस काळे, सुरेश येरुळया यांचं मार्गदर्शन लाभलं। स्वागताध्यक्ष म्हणून सचिन गुळग यांनी भूमिका पार पाडली। शिबिराच्या नियोजनासाठी सैफन सेठ संदी, सोमनाथ लांडगे, संदीप पुजारी, जीत बाबरे, सोमनाथ जाधव, दिगंबर विभूते, सचिन गोरे तसेच सिव्हिल रुग्णालयातील बेल्ले मॅडम, अंजली मस्के, माने मॅडम व महालॅब टीम यांनी विशेष परिश्रम घेतले। दोनही रुग्णालयातील डॉक्टरांनी मुलांची शारीरिक तपासणी केली व सर्व रुग्णांना औषधं मोफत वाटप करण्यात आली। या शिबिराला रुग्ण व पालकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला। नमस्कार, मी बरकत पन्हाळकर, समवेदना मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष। मी सोलापूर येथील लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, आरोग्यमंत्री तसेच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व जिल्हा रुग्णालयाचे अधिष्ठाता, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता व जिल्हा रुग्णालयाचे CS डिस्ट्रिक्ट सर्जन, कलेक्टर, जिल्हा कलेक्टर अधिकारी यांना मी विनंती करू इच्छितो, सोलापूर सध्या थॅलेसेमिया मुक्त करण्याऐवजी थॅलेसेमियाचे रुग्ण वाढत आहेत। याकडे प्रशासन लक्ष देईल का? कारण थॅलेसेमिया हा एक अनुवंशिक व गंभीर आजार असल्यामुळं ह्या आजारामुळे संपूर्ण कुटुंब मेटाकुटीला येतं। आर्थिक व मानसिक त्रासामुळं अनेक कुटुंबाचे खच्चीकरण झालेले आहेत व होत आहेत। कारण याचा उपचार फक्त एकच आहे, बोन मॅरो ट्रान्सप्लांट। या बोन मॅरो ट्रान्सप्लांटसाठी येणारा खर्च तो सामान्य वर्गाला न परवडणार आहे। म्हणून मी आरोग्य मंत्र्यांना आम्ही निवेदन देतो व कळवू इच्छितो की हा आजार महात्मा फुले किंवा आयुष्यमान भारत योजनेत बसवून थॅलेसेमिया, हिमोफिलिया, सिकल सेल, ॲनिमिया, ल्युकेमिया, रक्तविकार आजार अनुवंशिकच्या रुग्णांना सहकार्य करून
त्यांचे बोन मॅरो ट्रान्सप्लांट BMT कसं फ्री करता येईल ते करून द्यावे आणि लवकरात लवकर आपला देश भारत, आपला राज्य, आपलं परराज्य, आपला जिल्हा थॅलेसेमिया व अनुवंशिक आजारातून कसं मुक्त करता येईल इकडे लक्ष द्यावे. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी.